कोल्हापुरात भर उन्हातही नागरिक मतदानासाठी उतरले आहेत। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापुरातील सिद्धाला गार्डन प्रभागामध्ये आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी कशा प्रकारे चुरस पाहायला मिळते। कोल्हापूर महानगरपालिकेच्या या सगळ्या इलेक्शनसाठी कशा प्रकारे चुरस आहे हे आपल्याला दिसून येते। सगळ्या उमेदवार ज्या कालपर्यंत एकमेकाच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करत होते त्या सगळ्या उमेदवार एका लाईनमध्ये थांबून मतदारांना आवाहन करतायत की मतदान आम्हालाच करा। आपण बघतो की ह्या सगळ्या भागामध्ये मोठी गर्दी झालेली आहे, कारण या मतदारसंघामध्ये किंवा या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चुरस पाहायला मिळालेली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी चुरस पाहायला मिळते। प्रत्येक पक्ष सोबळा निवडणूक उतरलेला आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैशाचा वारेमाप सुद्धा झालेला दिसून येतो। एकूणच आपण बघतोय की कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात अशा प्रकारची निवडणूक अनेक जणांनी पाहिलेली नाही आहे, अशी निवडणूक होते। कोल्हापूरचे पालकमंत्री असतील चंद्रकांतदादा पाटील, काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील असतील, शिवसेनेचे आमदार राजे क्षीरसागर असतील आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ असतील, यांची सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देतो हे आपल्याला पाहण्यासाठी उद्यापर्यंत थांबावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।